नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल, त्याचबरोबर तलाठी, वनरक्षक, सरळ सेवा, त्याचबरोबर महिला बालविकास, आदिवासी, समाज कल्याण विभाग यापैकी कोणत्या पण एक्झामची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे। बघा ह्या ठिकाणी ह्या परीक्षेला विचारू शकतात असेच प्रश्न आपण सामान्य ज्ञानाचे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत। तर बघा तुम्हाला एक इन्फॉर्मेशन सांगतो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्नांचे 2 व्हिडिओ बनवलेले आहे। टोटल 50 प्रश्न आपण या PDF मधले शिकवलेले आहे। तर त्या दोन्ही 25 प्रश्नांची जी व्हिडिओची लिंक आहे ती ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही 25 प्रश्नांचे 2 व्हिडिओ बघा, त्यानंतरच तिसरा व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलवरती व्हिजिट करा। तर चला लक्षपूर्वक ऐका। या ठिकाणी आपण आता डायरेक्ट जाणार आहे। आपण 50 पर्यंत प्रश्न या ठिकाणी शिकवलेले अगोदर। आता आपण 51व्या प्रश्नावरती एंट्री करूया। बघा या ठिकाणी शिकवलेले अगोदर मी। बघा ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे तुमच्यासमोर 51 नंबरचा। या ठिकाणी सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे, जो सर्वसामान्य माणसाचा निरोगी रक्तदाब किती असतो, ब्लड प्रेशर किती असतं सर्वसामान्य माणसाचं, 120/80। किती रे? 120/80 हे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नंबरचं। लक्षात ठेवायचं आहे 120/80। त्यानंतर प्रश्न क्रमांक समोरचा आहे 52 नंबरचा। कुष्ठरोगमुळे म्हणजे कुष्ठरोग कशामुळे होतो? जीवाणूमुळे होतो, विषाणूमुळे होतो, फंगाईमुळे होतो का कीटकामुळे होतो? तर तो जो कुष्ठरोग आहे तो कशामुळे होतो रे? जीवाणूमुळे होतो, बॅक्टेरियामुळे होतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 53 नंबरचा आहे, रक्त कोठण्यासाठी आवश्यक जीवनसत्व कोणतं आहे? तर रक्त कोठण्यासाठी जे आवश्यक जीवनसत्व आहे ते आहे के जीवनसत्व। कोणतं रे? के जीवनसत्व आहे रक्त कोठण्यासाठी आवश्यक जीवनसत्व। त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 54 नंबरचा, मानवी शरीराच्या वाढीसाठी किती खनिजांची आवश्यकता असते? तर मानवी शरीराची वाढ होण्यासाठी टोटल किती खनिजाची आवश्यकता राहते रे? टोटल 24 खनिजं पाहिजे मानवी शरीराच्या वाढीसाठी। किती रे? 24 खनिजं। पर्याय क्रमांक बी नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे। त्यानंतर 56 नंबरचा प्रश्न आहे 55 नंबरचा, रिकाम जागा हे जीवनसत्व मेंदूत मेदयुक्त ऊतीमध्ये आणि यकृतामध्ये साठवले जाते। तर बघा जे जीवनसत्व आहे ते काय होतं? मेदयुक्त जीवनसत्व आहे ते, आणि ते शरीरातल्या टिश्यूज आणि लिव्हरमध्ये साठवलं जातं, ऊतीमध्ये आणि लिव्हरमध्ये साठवलं जातं। कोणतं जीवनसत्व रे? जीवनसत्व। तर जीवनसत्वाचं जे सायंटिफिक नेम आहे ते कोणतं आहे रे? तर ते शास्त्रीय नाव आहे कॅल्सिफेरॉल। कोणतं रे? कॅल्सिफेरॉल। जीवनसत्वाचं रायबोफ्लोविन। त्यानंतर जीवनसत्वाचं फिलोक्विनॉइन, आणि जीवनसत्वाचे जे सायंटिफिक नाव आहे ते आहे रेटिनॉल। त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 56 नंबरचा, कांदे आणि बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात? जे आपल्या घरात कांदे आणि आलू राहते त्याला कोंब फुटू नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात रे? तर जे गॅमा किरणं राहते त्याचा मारा करतात। म्हणजे त्याचा गॅमा किरणांचा प्रकाश त्याच्यावर जर आपण टाकला कांदे आणि बटाट्यावर तर त्यांना कोंब फुटत नाही, ते जास्त दीर्घकाळ टिकून राहतात। त्यानंतर 57 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर, हेपॅटायटिस ही रिकाम जागाची रोगग्रस्त स्थिती आहे। हेपॅटायटिस बघा हेपॅटायटिस जो आजार आहे तर तो जो आजार आहे तो यकृताला होतो। सरळ सांगतो की जो यकृताला आजार होणार आहे तो कोणता आहे? तर हेपॅटायटिसमध्ये 2 प्रकार राहतात। हेपॅटायटिस एक बी राहतो आणि हेपॅटायटिस सी राहतो। लक्षात ठेवायचं आहे हेपॅटायटिसलाच काय म्हणतो आपण? कावीळ। लक्षात ठेवायचं आहे हेपॅटायटिसला आपण कावीळ म्हणतो। तो कोणत्या अवयवाला होतो? तर तो यकृताला होतो। त्यानंतर 58 नंबरचा प्रश्न आहे, रिकाम जागा ही जीवनसत्वे पाणी द्रव्य आहे। बघा ह्या ठिकाणी पाण्यात विरघळणारी व्हिटॅमिन विचारलेली आहे, पाण्यात विरघळणारी। तर बघा पाण्यात विरघळणारी 2च व्हिटॅमिन आहे, लक्षात ठेवा, बी आणि सी। याला शॉर्ट फॉर्ममध्ये कसं लिहायचं? गई भैंस पाणी में, गई बी सी पाणी में, बरोबर। म्हणजे पाण्यात विरघळणारे कोणते व्हिटॅमिन आहे? बी आणि सी। आणि मेदात विरघळणारे ADEK हे नाव लक्षात ठेवा। ADEK हे कशात विरघळणारे? मेदात। आणि पाण्यात विरघळणारे कोणते? मग बी आणि सी। मग याचं बरोबर उत्तर कोणतं होईल? पर्याय क्रमांक बी। त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा या ठिकाणी जीवनसत्वे पाणी द्रव्य आहे, म्हणजे पाण्यात विरघळणारे बी आणि सी। 58 नंबरचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक बी नंबरचं बरोबर उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 59 नंबरचा। 59 नंबरच्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे? रिकाम जागा हे न्यूक्लिक आम्लाच्या घडणीमध्ये महत्त्वाचे मूलद्रव्य आहे। तर जे मॅग्नेशियम आहे हे न्यूक्लिक आम्लाच्या घडणीसाठी महत्त्वाचे मूलद्रव्य आहे। त्यानंतर
पंचायत समिती सभापती, बघा या ठिकाणी 60 नंबरचा प्रश्न आहे, पंचायत समिती सभापती व उपसभापती यांच्या पदाचा कार्यकाल किती असतो? तर यांच्या पदाचा जो कार्यकाल असतो तो किती राहतो रे? 2.5 वर्ष राहतो. म्हणजे पंचायत समितीचे सभापती राहते त्यांचा 2.5 वर्ष आणि उपसभापतीचा 2.5 वर्ष, असं दोघांना 2.5 वर्षाचा कार्यकाल करून पंचायत समितीचा टोटल कार्यकाल किती असतो? मग 5 वर्षाचा असतो, 5 इयर्सचा असतो. त्यानंतर 61 नंबरचा प्रश्न बघा, रिकाम जागा हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव असतात. तर जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात रे? तर जिल्हा परिषदेचे जे सचिव राहतात ते डेप्युटी काय राहतात? डेप्युटी CEO. डेप्युटी म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव असतात. त्यानंतर महाराष्ट्रात नगरपालिका कायदा यावर्षी अंमलात आला. तर महाराष्ट्र नगरपालिका कायदा कधी अंमलात आला रे? तर तो आलेला आहे 1965 साली. नगरपरिषदेचा जो कायदा आहे महाराष्ट्रातील तर तो अंमलात आलेला आहे 1965 रोजी. त्यानंतर 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीशी संबंधित कलम कोणते? जी 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती झालेली आहे तिच्याशी जे संबंधित कलम आहे तर ते कलम 43 आहे. कोणतं रे? कलम 43 आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे तुमच्यासमोर 64 नंबरचा, भारतातील पहिले राजकीय कैदी म्हणून कोणास ओळखले जाते? बघा या ठिकाणी भारतातील जे पहिले राजकीय कैदी आहे त्यांना म्हणजे कोणाला ओळखले जातं रे? तर सांगायचं याचं उत्तर तुम्ही फास्टमध्ये कमेंटमध्ये. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर होणार आहे, जे भारतातील पहिले राजकीय कैदी आहे ते कोणाला म्हणतात रे? आपल्या लोकमान्य टिळकांना म्हणतात. हे यांना म्हणजे असं म्हणतात की हे भारतातील पहिले राजकीय कैदी म्हणून यांची ओळख आहे. कोणाची रे? लोकमान्य टिळकांची. त्यानंतर 65 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखायची आहे. तर अयोग्य जोडी ओळखायची या ठिकाणी बघा, खेडा सत्याग्रह 1917 बरोबर? 1917 आहे का? कमेंट बॉक्समध्ये सांगा. खेडा सत्याग्रह 1917 महात्मा गांधी बरोबर. बारडोली सत्याग्रह बरोबर, सरदार वल्लभभाई पाटील हे पण बरोबर आहे. त्यानंतर मुळशी सत्याग्रह हे पण बरोबर आहे. पर्याय क्रमांक D नंबरचं हे पण बरोबर आहे. म्हणजे आपण जर बघितलं या ठिकाणी तर आपलं चुकीचं उत्तर कोणतं होणार आहे रे? तर चुकीचं उत्तर आहे आपलं या ठिकाणी धारासना सत्याग्रह सर्वजन नायडे. तुम्हाला सांगायचं आहे की धारासना सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं होतं? जसं की खेडा सत्याग्रहाचं नेतृत्व महात्मा गांधींनी केलं होतं, बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेलने आणि मुळशी सत्याग्रहाचं जे नेतृत्व आहे ते सुद्धा महात्मा गांधींनी केलं होतं. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, बंगालची फाळणी कधी अंमलात आली? तर बंगालची फाळणी कधी अंमलात आलेली आहे? तर सगळ्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, परीक्षेला वारंवार हा प्रश्न विचारण्यात येत असतो. तर बघा 1905 बंगालची फाळणी झालेली आहे म्हणजे अंमलात आलेली आहे. तर त्याची जी तारीख आहे ती आहे 16 ऑक्टोबर 1905 रोजी बंगालची जी फाळणी आहे ती अंमलात आलेली आहे. तर बंगालची फाळणी कोणी केलेली आहे? लॉर्ड कर्झनने. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे आपला 67 नंबरचा. या ठिकाणी सांगायचं तुम्हाला, एका वर्षात स्वराज्य ही घोषणा कोणत्या चळवळीची आहे? बघा, एका वर्षात स्वराज्य ही घोषणा कोणत्या चळवळीतली किंवा कोणत्या आंदोलनात देण्यात आलेली होती दिली होती? तर बघा जे बरोबर उत्तर आहे याचं असहकार आंदोलनात एका वर्षात स्वराज्य ही घोषणा दिलेली आली होती असहकार आंदोलनात. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे समोरचा 68 नंबरचा, कोण त्रिमंत्री योजनेत सदस्य नव्हते? बघा ह्या ठिकाणी त्रिमंत्री योजनेत सदस्य असलेले सांगतो मी तुम्हाला की सर पॅथिक लॉरेन्स हे पण होते, स्टेफॉर्ड क्रिप्स हे पण होते आणि अलेक्झांडर पण होते. जे लॉर्ड माउंटन होते हे त्रिमंत्री योजनेत सदस्य नव्हते. तर त्रिमंत्री योजनेत कोण कोण होते मग सदस्य? पॅथिक लॉरेन्स, स्टेफॉर्ड क्रिप्स, त्यानंतर अलेक्झांडर हे तिघंजणं त्रिमंत्री योजनेत सदस्य होते. आणि नव्हते कोण रे मग? लॉर्ड माउंटबॅटन हे नव्हते. त्यानंतर खालीलपैकी रिकाम जागा यांनी राष्ट्रसभेचे अध्यक्षस्थान भूषवले नाही. तर कोणी राष्ट्रसभेचे अध्यक्षस्थान भूषवले नाही? तर लोकमान्य टिळक यांनी जे आहे ते राष्ट्रसभेचे अध्यक्षस्थान भूषवलेले नाही. बाकी सगळ्यांनी भूषवलेले, महात्मा गांधींनी भूषवलेले, अनिल बेझंटनी, त्यानंतर रासबिहारी घोष यांनी पण भूषवलेले आहे राष्ट्रसभेचे अध्यक्षस्थान. त्यानंतर 70 नंबरचा प्रश्न आहे, आझाद हिंद. बघा, आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी प्रथम कोठे झाली? आझाद हिंद सेनेची स्थापना सर्वात प्रथम कोणते शहरात झाली रे? तर ती झालेली आहे टोकियो या शहरात. पर्याय क्रमांक जे आहे आपलं B नंबरचं बरोबर उत्तर आहे. आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी प्रथम कोठे करण्यात आलेली आहे? तर टोकियो या ठिकाणी करण्यात आलेली आहे. 71 नंबरचा प्रश्न बघा, 1936च्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर 1936मध्ये जे अधिवेशन झालं होतं काँग्रेसचं त्याचे जे अध्यक्ष आहे तर ते अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. कोण रे? पंडित जवाहरलाल नेहरू. आणि जे 1938चं अधिवेशन झालं होतं हरिपुरामध्ये तर त्याचे अध्यक्ष कोण होते? सुभाषचंद्र बोस.
बरोबर, सुभाषचंद्र बोस. आणि जे बेळगावमध्ये अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते रे, तर ते होते महात्मा गांधी. कोण होते, महात्मा गांधी. त्यानंतर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर कोणतं सांगितलं मग मी तुम्हाला, 1936च्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित नेहरू हे होते. त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान आणि निकोबार यांना अनुक्रमे काय नाव दिले आहे, तर बघा यांना अनुक्रमे काय काय नाव देण्यात आलेले आहे रे, तर यांना हे पहा, अंदमानला देण्यात आलेलं होतं शहीद बेट आणि निकोबारला देण्यात आलं होतं स्वराज्य बेट. काय रे, शहीद आणि स्वराज्य बेट, अंदमान निकोबारला हे नाव देण्यात आलेलं होतं. अंदमानला शहीद बेट आणि निकोबारला स्वराज्य बेट. त्यानंतर 73 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर, भारताचे राष्ट्रवादाचे म्हणजे भारतीय राष्ट्रवादीचे जनक कोण आहे, राष्ट्रवादाचे जनक कोणाला म्हटले जाते, तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना भारतीय राष्ट्रवादाचे जनक म्हटले जाते. पर्याय क्रमांक जे आहे ए नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, कॅबिनेट मिशनचे अध्यक्ष कोण होते, तर कॅबिनेट मिशनचे अध्यक्ष कोण होते रे, तुम्हाला सांगायचं आहे 74 नंबरच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ए, पॅथिक लॉरेन्स हे जे आहे हे कॅबिनेट मिशनचे अध्यक्ष होते. पॅथिक लॉरेन्स. कोण रे, पॅथिक लॉरेन्स. बरोबर उत्तर होणार रे पॅथिक लॉरेन्स. पर्याय क्रमांक जे आहे ए नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक समोरचा आहे तुमच्यासमोर 75 नंबरचा, हा शेवटचा प्रश्न आहे आपला. त्यानंतरचे जे आपले 76 ते 100पर्यंत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आणि ते घंटीचं बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून जे आता उरलेले 75, 76 ते 100 प्रश्नांचा जो व्हिडिओ आहे म्हणजे टोटल 25 प्रश्नांचा तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला ते नोटिफिकेशनद्वारे सूचना प्राप्त होईल. हा बघा 75 नंबरचा प्रश्न आहे, सोलापूर येथे मार्शल लॉ या चळवळीच्या दरम्यान पुकारण्यात आला आहे. बघा, सोलापूर येथे मार्शल लॉ 1867चा जो उठाव होता या चळवळीच्या दरम्यान पुकारण्यात आलेला होता. मार्शल लॉ कधी पुकारण्यात आलेला होता, 1867च्या उठावाच्या टायमाला मार्शल लॉ पुकारण्यात आलेला होता. तर तो कोणत्या जिल्ह्यात पुकारण्यात आलेला होता, तर सोलापूर या जिल्ह्यात पुकारण्यात आलेला होता. अशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी 75 प्रश्न आपले बघून झालेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.